वृंदावनमधला प्रेम मंदिर, आपल्या ब्रिजभूमीमधला प्रेम मंदिर आणि संपूर्ण लीला आपल्याला बघायला भेटते। 7 दिवस आणि 7 रात्र एकाच अंगेवरती श्रीकृष्णाने जो गोवर्धन पर्वत पकडून ठेवलेला होता, तुम्ही समोर पाहू शकता। हा गोवर्धन पर्वत आहे, या साईडला तुम्ही पाहू शकता। प्रेम मंदिरला एंट्री केली आणि आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर तुम्ही मंदिर पाहू शकता। आतमधून किती भव्य आणि दिव्य हा मंदिर आहे। श्रीकृष्ण आणि राधा राणींची तुम्ही पाहू शकता लीला बघायला भेटते। या पेंटिंग मध्ये तुम्हाला श्रीकृष्णांची लीला बघायला भेटते की माणूस जन्मतो आणि जन्मल्यानंतर एवढा त्याच्या पूर्ण संसारिक जीवनामध्ये, ज्या मानवी जीवनामध्ये तो येऊन शेवटी काय होणार, त्याचा कंकालच होणार आहे। पंढरपूरमध्ये 150 कोटीचा म्हणजे 150 कोटीचा इस्कॉन टेम्पल बनते पंढरपूरमध्ये आणि बैल बघायला भेटतात। ही गौशाळामध्ये मूर्ती बघा किती भव्य आणि दिव्यश आहे बरोबर। आणि ब्रह्माजींनीच राधा कृष्णांचं लग्न लावून दिलेला, ते पण भांडीवनला। जय श्री कृष्ण, राधे राधे, बोलो बाके बिहारी लाल की जय। परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। कसं वाटते तुम्हाला मथुराचा, गोकुलचा म्हणजेच आपल्या वृंदावनची व्हिडिओ नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये कळवा। आणि हो, तुम्ही लोक शेअर नाही करत हो व्हिडिओ शेअर करा, लोकांपर्यंत पोचवा, कारण की इकडची होळी म्हणजे की बेस्ट होळी असते। आज आपण चाललोय म्हणजेच प्रेम मंदिर कोणासाठी आहे तुम्हाला माहितीच आहे। या दुनियामध्ये प्रेमचं प्रतीक मानले जाणारा म्हणजेच आपली राधा राणी आणि श्रीकृष्ण यांचा मंदिर बांधलेलं आहे वृंदावनमध्ये। प्रेम मंदिरमध्ये तुम्ही बघत असाल, इंस्टाग्रामवरती असेल का त्याच्यानंतर यूट्यूबवरती बघितले असेल, बरेच लोकांच्या व्हॉट्सअप स्टोरीवरती तुम्ही बघितलेलं असेल प्रेम मंदिरचे व्हिडिओज, फोटोज। पण आपण सुद्धा जाणार आहोत आणि आपण तुम्हाला माहिती आहे मी नेहमीच इस्कॉनला जात असतो। सो इस्कॉनला आपण वृंदावनचे सुद्धा इस्कॉनला जाऊया, जिथं कृष्णांचं आणि बलदेवची मोठे मंदिरं आहेत। आणि इस्कॉन इकडचा खूप मोठं मंदिर आहे, तो सुद्धा आपण बघूया। आणि प्रेम मंदिरला जाऊया, त्याच्यानंतर गोशाळा असेल, गोशाळेला सुद्धा जाऊया आणि बाकीचे अजून कुठले मंदिरं बघायला भेटतील ते सर्व कव्हर करूया। तर पहिला तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल आणि कमेंटमध्ये लिहा राधे राधे, हरे कृष्ण। आता आपण आलो आहे गौशालेला, म्हणजे इस्कॉनच्या गौशालेला आहे बघा। या साईडला एंट्री पॉईंट पाहू शकता तुम्ही, इस्कॉनची गौशाळा आहे। आणि स्थापना म्हणजे तुम्हाला सांगू, स्थापना झाली 1976ला इस्कॉन गौशाळेची। आणि आपण आता चाललो इस्कॉनच्या गौशाळामध्ये। तुम्ही बरेचशा गौशाळा बघितलेल्या असतील, पण इस्कॉनची गौशाळा खूप वेगळीच असते। आणि आपण थोड्यानंतर गौशाळेनंतर आपण इस्कॉन मंदिरामध्ये पण जाऊया। तिथे इस्कॉनचा जो आपला वृंदावनमधला इस्कॉन आहे, सो आपण आतमध्ये अशी एंट्री केलेली आहे। या साईडला तुम्हाला बघायला भेटतं इस्कॉन गौशाळा, बरेचसे गायी वगैरे तुम्हाला बघायला भेटतील। आणि इस्कॉनमध्ये गायी म्हणजे असं गौशाळा बघायला खूप वेगळीच मजा आहे। हे बघा या साईडला तुम्ही पाहू शकता, इकडे पण गायी आहेत आणि त्यांना रोजचं खानापिना 2 टाईम खानापिना असतं बघा। या साईडला इकडे सर्व सध्या तुम्हाला हे बघा गायी आणि बैल बघायला भेटतात। ही गौशाळामध्ये इस्कॉनची गौशाळा आहे। या गौशाळ्यामध्ये इकडून आणि खूप मोठी गौशाळा आहे बघा। या साईडला पाहू शकता तुम्ही, ही पूर्णपणे गौशाळा आहे। आणि ठीक त्या साईडला सुद्धा गौशाळा आहे, आपण आता तिकडे पण जाऊया बघा। या साईडला सुद्धा तुम्हाला इस्कॉनची गौशाळा बघायला भेटते। आणि या गौशाळेमध्ये बरेचशा गायी आहे, बैल पण आहेत सुद्धा। आणि गौशाळा का म्हटली जाते, कारण की इथे जसं आपण एखाद्या बोलतो ना, जसं हॉस्टेल्स वगैरे असतात, पण गौशाळाचा हे आपण असं नाही की इथेच आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आहे, त्याच्यानंतर पूर्ण भारत देशामध्ये आहे। आणि गौमाता तर तुम्हाला माहिती आहे आपली, म्हणजे गौमाताला आपण एवढा मानतो ना, कारण की गौमाताच्या ह्याच्यामध्ये कामधेनू गाय निघालेले, आपण बोलतो ना संपूर्ण जगात 33 कोटी देवांचा वास ते आपल्या गौमातामध्ये असतो। म्हणून आपल्या सनातन धर्मामध्ये पूर्ण गौमातेला खूप मान्यता आहे। आणि या साईडला तुम्ही पाहू शकता गौमाता। आणि इकडे काही लोक इस्कॉनमधून बाहेर देशामधून पण आलेली लोक आहेत। या साईडला जे गौमाता व्हिजिट करण्यासाठी येतात ते बघा, बाहेर देशाहून येतात इकडं बरीचशी लोक जे इस्कॉनशी रिलेटेड असतात। हे बघा या साईडला पूर्णपणे तुम्ही पाहू शकता। आणि तर चारा वगैरे पण सुद्धा दिलेला आहे इकडं या साईडला। आणि जी लोक येतात ते सगळं डोनेशन वगैरे पण येतं या गौसेवा फंडमध्ये करतात, या साईडला पाहू शकता। आणि तुम्ही इकडे पुढे गेले तर इकडे तुम्हाला भंडारे वगैरे पण चालू आहेत। इथं गोविंद आश्रम पण आहे, म्हणजे रेस्टॉरंट आहे यांचा। जर कोणाला काय खाया प्यायचं असेल तर गोविंद आश्रममध्ये जाऊन तुम्ही तिथं खाऊ पण शकता। आणि बाकीचं इथं भंडारा वगैरे पण चालूच असतं, प्रसादालयामध्ये सर्व गोष्टी। सो तुम्ही बघितला जेवढे पण गायी होत्या, बैल होते, ते आपण सर्व आपल्या व्हिडिओमध्ये बघितला। मोठंसं होतं, आपण जास्त काय शूट नाही केलं, थोडंसं दाखवलं आहे, कारण की खूप मोठं आहे इस्कॉन। आणि तुम्हाला माहितीच असेल की आता येणाऱ्या काही दिवसानंतर जसं का आता होळी संपेलच, होळी संपल्यानंतर मग पावसाळा वगैरे येईल, तर इस्कॉनची सध्या कामं चालू आहेत या साईडला।
खूप मोठी मोठी. आणि जस्ट मी बघितला की आपल्या पंढरपूरमध्ये 150 कोटीचा म्हणजे 150 कोटीचा इस्कॉन टेम्पल बनतो आहे पंढरपूरमध्ये. आणि कमीत कमी तो 12 एकरमध्ये आहे आणि 180 फूट अशी उंची आहे त्या मंदिराची. आणि खूप मोठा प्रोजेक्ट आहे त्याचा. मी बघितला आता त्यांनी जे बनवलेला होता इन्स्ट्रक्शन असं म्हणजे एक बोलतात ना छोटंसं एक बनवून ठेवतात ते जे कन्स्ट्रक्शनवाले इंजिनियर लोक आता सिव्हिल इंजिनियर असतात त्यांना ते त्यांचा म्हणजे सेम टू सेम तसं काहीतरी बनवून ठेवतात. त्याला आता काय बोलतात मला पण एवढा आयडिया नाही आहे. आपण फ्लॅट वगैरे जेव्हा घ्यायला जातो सॅम्पल फ्लॅट कसे असतात तसं तो सॅम्पल म्हणून बनवून ठेवलेला. खूप भारी वाटत होता मी बघितलं. आणि नक्की पंढरपूरमध्ये जेव्हा ते असेल तर आपण जाऊ. मी तर जाणारच जेव्हा पण ते इस्कॉनचं इनॉग्रेशन असेल ना पंढरपूरमधल्या मी नक्की तिथं जाईन. आणि तुम्हाला सांगू गौशाळामध्ये आल्यानंतर आपल्याला असं समजतं की गौ माताचा किती महत्त्व आहे. आणि गौमाताचं का महत्त्व आहे जसं मी मगाशी सांगितलं की कामधेनू गाय ही अमृत मंथनमधून निघालेली. आता प्रयागराजमध्ये जे झालं तुम्हाला कुंभमेळा 144 वर्षानंतर झाला. त्याच्यानंतर दर 12 वर्षांनी कुंभमेळा होतो. ते कुंभमेळा का होतो ते तर तुम्हाला सर्वांना तर माहितीच पडलेलं असेल. असा कोण एखादा नसेल की ज्याला माहीत नसेल की कुंभमेळा का होतं. ते कुंभमेळ्याची खूप अशा स्टोरी आहेत. ते कुंभमेळा होण्या अगोदर जसं अमृत निघालेलं आहे त्याच्यामधून कलशमधून तर तसाच कामधेनू गायसुद्धा त्या सागर मंथनमधून निघालेली. आणि त्या कामधेनू गायमध्ये तुम्हाला आपले 33 कोटी देव विराजमान आहेत. तर म्हणून आपल्या सनातन धर्मामध्ये आपल्या गाईला खूप महत्त्व आहे. म्हणून आता सध्या महाराष्ट्रामध्ये गौमाताला महाराष्ट्र राज्य दर्जा दिलेला आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारचा खूप खूप धन्यवाद. पण नक्कीच आपल्या पूर्ण भारत देशामध्ये जेवढे पण गोहत्या होतात ते सर्व बंद व्हायला हवं आहे. कारण की गाईचा जी दुष्कर्मी लोक आहेत त्या खूप कटिंग करतात खातात पितात काय काय करतात काय माहिती नाही. आणि जे लोक सपोर्ट करतात ना त्यांना तर खरोखर पोलिसांनी यासाठी ॲक्शन घ्यायला पाहिजे. पण सरकार पण काय करत नाही. आणि आपली अशी बरीचशी पोरं असतात आपल्या इकडची हितेश वगैरे तुम्ही बघितलेलं आहे शिलचे आणि बरेचशी नाशिक वगैरेची पोरं असतील शहापूरची असतील ते सर्व बंद करतात. म्हणजे जातात लढतात विडतात गौशाला किंवा गौ हत्या होत असेल तर ते गौ म्हणजे गाईला पकडून ते गौशाळ्यामध्ये सोडतात. अशा बऱ्याचशा काही गोष्टी असतात. आणि इकडे बघा या साईडला बरेचसे तुळशी माळ आहेत. या साईडला इकडे पाहू शकता तुम्ही सर्व असे बरेचशा रस्त्यावरती बरेचसे पॉईंटवरती आपल्याला हे सर्व असं बघायला भेटतं. सो आता आपण जाऊया इस्कॉन टेम्पलमध्ये जो वृंदावनचा इस्कॉन टेम्पल आहे. आणि तिथून मग जाऊया आपण प्रेम मंदिरमध्ये. बोला राधे राधे हे राधे. गौशाळा बघितल्याने गौशाळा बघितल्यानंतर आपण आलो इस्कॉनमध्ये. बघा या साईडला पाहू शकता तुम्ही इस्कॉन टेम्पलमध्ये आलो जो वृंदावनचा इस्कॉन टेम्पल आहे. या साईडला तुम्हाला जुताघर दिसतं म्हणजे चपली बुटं वगैरे जेवढे पण काय असतात ते सर्व इथं स्टँडमध्ये काढायचा. आणि त्याच्या ठीक बाजूला तुम्हाला राईट साईडला लगेज रूम दिसतं. बघा या साईडला वरती लगेज रूम आहे. आणि त्या लगेज रूममध्ये तुमचे जेवढे पण बॅग्स वगैरे असतात ते सर्व प्रॉपर इथे ठेवून जायचं. कारण की मंदिरात जायला पॉसिबल नसतं बॅग वगैरे चप्पल वगैरे घालून. म्हणून इकडे इस्कॉन टेम्पलमध्ये इस्कॉनच्या लोकांनी इस्कॉनची जी संस्था त्यांनी प्रॉपर सर्व बाजूला बनवून ठेवलेलं आहे या साईडला. आणि ही लाईन लागलेली आहे. सो आपण आता एंट्री पॉईंटमध्ये जाऊया आतमध्ये. आणि बाहेरून बघा इस्कॉन असा दिसतो. आणि आपण आता जाऊया आतमध्ये. वेळ झाले 4:30 वाजलेलेत. तर चला राधे राधे. मंदिराच्या आतमध्ये एंट्री गेली आणि आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर तुम्ही मंदिर पाहू शकता. आतमधून किती भव्य आणि दिव्यसं हा मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये जी मूर्ती आहे इस्कॉनच्या त्या साईडला पाहू शकता तुम्ही. समोरच नाव दिलेलं आहे श्रीकृष्ण आणि बलराम म्हणजे त्यांचे जे भाऊ आहेत बलदेव. आपण त्यांना म्हणजे लाडानी दाऊजी पण म्हणतो बलदावजी पण म्हणतो इथे इस्कॉनमध्ये. या साईडला तुम्हाला जो आता बघायला भेटणार आहे ते श्रीकृष्ण आणि बलरामचा आपल्याला मूर्ती बघायला भेटते. तर आपण जाऊया आतमध्ये. आणि कंटिन्युटी पब्लिक येते कंटिन्यू एवढं पब्लिक येत आहे या साईडला. आणि खूप सुंदरसा बनवलेला आहे. आणि तुम्ही जेव्हा पण कुठल्या पण इस्कॉनमध्ये जाता तुम्हाला मार्बलचं सर्व बघायला भेटतं. जेवढे पण काय असतात मंदिर आपल्याला बघायला भेटतो सर्व मार्बलचंच बघायला भेटतं. तर या साईडला आहे म्युझियम. तुम्ही माझ्या राईट साईडला पाहू शकता. या साईडला म्युझियम आहे तिथे प्रभुपाद आणि ठीक त्याच्या या साईडला आपल्याला श्री लीला प्रभुपाद यांची मूर्ती बघायला भेटते. बघा या साईडला हे इस्कॉनचे फाउंडर आहेत श्री लीला प्रभुपाद. आणि इस्कॉनचे फाउंडर आहेत. त्यांनी पहिला विदेशमध्ये जाऊन आपल्या सनातन धर्माचा प्रचार केला. या साईडला मंदिराच्या आतमध्ये आलं आणि आतमध्ये आल्याच्या नंतर बघा साईडला हा आतमधला भाव आहे. ही लोक आहेत सर्व आतमधली इस्कॉनची. आणि समोर पाहू शकता TV आहे जे पण मंदिरात भाविक येतात त्यांच्यासाठी लावलेले आहे. इकडे सर्व कॅमेरेज वगैरे ऑन आहेत.
आणि मंदिराची प्रत्येक भिंतीवरती तुम्हाला राधे कृष्णाची प्रतिमा, राधे कृष्णाची पेंटिंग बघायला भेटणार आहे. कृष्णांची रासलीला लहानपणीचे बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर जन्मभूमीमधले काही रासलीला ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. ही झाड आहे आतमधलं आणि मार्बल एवढं थंड आहे ना, तुम्हाला सांगू खूप थंड आहे. मी जसं तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की इस्कॉनचे जेवढे पण टेम्पल असतात ना, मोस्टली म्हणजे इस्कॉनचा प्रत्येक टेम्पल तुम्हाला इस्कॉनचं परफेक्ट टेम्पल तुम्हाला मार्बलनी बघायला भेटणार आहे. आणि या साईडला भक्ती भजन चालू आहे बघा, या साईडला पाहू शकता तुम्ही. तर आपण बघूया. मंदिराच्या आतमध्ये आला आणि समोर आपल्याला जी मूर्ती बघायला भेटते, तुम्हाला चैतन्य महाप्रभूची मूर्ती आहे. चैतन्य महाप्रभूचे समोर पाहू शकता तुम्ही श्रीकृष्ण आणि त्यांचे मोठे भाऊ बलदेव यांची मूर्ती बघायला भेटतात. या साईडला पाहू शकता तुम्ही श्रीकृष्ण आणि बलराम यांची मूर्ती बघायला भेटते. या साईडला बघा, या साईडला तुम्हाला बघायला भेटतात आहे. खूप सुंदर अशी मूर्ती, एवढी सुंदर मूर्ती आहे ना, बरोबर सुंदर मूर्ती बघण्यासारखी आहे. आणि श्रीकृष्ण जन्मभूमीमध्ये अजून काय हवं, इथं आपण आपल्या म्हणजे बोलतो ना, श्रीकृष्णाचा चरण स्पर्श झालेल्या भूमीमध्ये आपण आलो आहे. आणि वृंदावन म्हटलं की खूप मोठी गोष्ट आहे. आणि ठीक आहे, आपण पुढे पण जाऊया. या साईडला आपण जी मूर्ती बघतोय ती श्रीकृष्णांची आणि राधा राणींची. त्यांच्यासोबत बाजूला तुम्हाला गोपिया पण बघायला भेटतात. या साईडला सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते. भारी वाटतं जेव्हा आपण इस्कॉनमध्ये येतो. छान वाटतं. तुला एकदा कमेंटमध्ये राधे 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 राधे. मंदिराच्या परिसरमध्ये ना असे खूप सारे पेंटिंग्स बघायला आपल्याला भेटेल. या साईडला इकडे पाहू शकता तुम्ही श्रीकृष्ण आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे मोठे भाऊ बलराम आहेत. आणि या पेंटिंगमध्ये तुम्हाला श्रीकृष्णांची लीला बघायला भेटते. माता यशोदा आहे, त्याच्यानंतर बालकृष्ण बाल स्वरूपामध्ये आपले श्रीकृष्ण आहेत. आणि त्याच्यानंतर इथं बघा रासलीला करताना त्यांची गोपियांसोबत राधांसोबत श्रीकृष्ण आहेत, ही यांची सर्व लीला होती. त्यानंतर इथं आपली प्रिया हे बघा बरसाण्यावाली म्हणजेच आपली राधा राणीसुद्धा आहे. त्यासोबत आपले श्रीकृष्ण आहेत. खरोखर खूप म्हणजे भारी वाटते पेंटिंग बघून. आणि असे खूप सारे पेंटिंग तुम्हाला या वॉलवरती बघायला भेटतील. ते बघा त्या साईडला पण असे खूप सारे पेंटिंग्स आहेत जे तुम्हाला या वॉलवरती काढायला भेटेल. आणि अजून एक मी पेंटिंग दाखवतो तुम्हाला. हे बघा समोरची ही पेंटिंग आहे. आणि या पेंटिंगमध्ये आपल्याला गोवर्धन पर्वत उचलताना बघतात आहे. श्रीकृष्ण गोवर्धन पर्वतला उचललेला त्यांच्या नाकावरती, म्हणजे आपले गिरिराज महाराज आहेत. आपण लवकरच गोवर्धन पर्वतची पण परिक्रमा करूया. पण खरोखर असे खूप सारे पेंटिंग्स असतात जे बघायला खूप भारी वाटतात. बोला एकदा कमेंटमध्ये राधे राधे कसं वाटतं इस्कॉन, नक्की तुम्ही हे पण कमेंटमध्ये सांगा. मंदिराचं दर्शन केलं आणि मंदिराचं दर्शन केल्याच्या नंतर आपण आता आलो आहे श्रीला प्रभुपाद म्युझियम, म्हणजेच आपण इस्कॉनच्या म्युझियममध्ये आलेलो आहोत. या साईडला समोर तुम्ही म्युझियम पाहू शकताय बघा, ही म्युझियमची एंट्री पॉईंट आहे. आणि समोरच आपल्याला श्रीकृष्ण आणि राधा राणींची तुम्ही पाहू शकता लीला बघायला भेटते या साईडला. आणि सुंदर अशी मूर्तीसुद्धा आहे. खरोखर खूप भारी वाटते बघा, किती सुंदर आहे, खूप सुंदर आहे. या साईडला बघा इकडं, आणि या साईडला सुद्धा मूर्त्या आहेत, तुम्ही इकडे पाहू शकता. हे बघा इथे सुद्धा मूर्ती आहेत. मग तुम्हाला मी नक्की मूर्तीच्या बद्दल पण माहिती सांगतो. या साईडला रासलीला करताना तुम्हाला राधा कृष्ण बघायला भेटतात. किती सुंदर अशी मूर्ती आहे. खूप 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 सुंदर असं वाटतंय बघा या साईडला. हे बघा खूप छान वाटते. मूर्ती बघा किती भव्य आणि दिव्यशी आहे. खरोखर खूप भारी वाटते. आणि म्युझियममध्ये तुम्हाला बरेचसे मूर्त्या बघायला भेटतात. मी तुम्हाला दाखवतो. या साईडला गोपेश्वर महादेव मंदिर आहे. गोपेश्वर
गोपेश्वर महादेव मंदिर काय तर महादेवांनी गोपीचं रूप घेतलेलं होतं. हे बघा किती सुंदर असं वाटतंय खूप, म्हणजे महादेवांचा सुद्धा गोपीचा रूप आहे. आणि यांची हिस्ट्री अशी आहे की जेव्हा श्रीकृष्ण रासलीला करत होते, तुम्ही पाहू शकता रासलीला करताना फक्त गोपियांना, जेवढे पण गोपी होते त्यांनाच म्हणजे परमिशन होती, आपण बोलतो परमिशन होती त्यांनाच रासलीला बघायला. पण महादेवांना पण इच्छा झालेली होती, तर त्यांनी हा स्वरूप घेत, त्यांच्या गळ्यात पाहू शकता तुम्ही गोपीच्या की महादेवांचा जो साप आहेत, म्हणजे गळ्यात त्यांचे साप असतात त्या साईडला आणि डोक्यावरती चंद्र. तर किती छान एकदम खरोखर खूप, म्हणजे ही सर्व लीला आहे देवांची, एकमेकांना बघण्यासाठी प्रेम आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे शिव भगवानला श्रीकृष्णसुद्धा आवडायचे आणि प्रभू श्रीरामसुद्धा आवडायचे. प्रभू श्रीरामाचे तर आपले भोले भक्ती करायचे आणि खूप भऱ्याने. इथे तुम्हाला बघायला भेटतं आहे ब्रह्माजी तुम्हाला माहीतच असेल की सृष्टीचे रचयिता आहेत ब्रह्माजी, आणि ब्रह्माजींनीच राधाकृष्णांचं लग्न लावून दिलेलं जागेचं नाव भांडीवन आहे. तुम्हाला भांडीवन बघायला भेटणार आहे या मथुऱ्यामध्येच, जो थोडंसं पुढे गेल्यावरती तुम्हाला वृंदावनच्या पुढे भांडीवन बघायला भेटतं. जर आपल्याला पॉसिबल झालं तर आपण तिथे सुद्धा जाऊया. आणि इथं बघायला भेटतं श्री नारायण. आपल्याला माहीत आहे की नारद मुनी सुद्धा विष्णुदेवाचेच एक अंश आहेत, अवतार आहे. या साईडला व्यास आहेत, तुम्ही त्या साईडला पाहू शकता. आणि इथं हे बघा आपले सर्व इथं चैतन्य महाप्रभू आहेत, या साईडला पाहू शकता तुम्ही. इथं यज्ञ चालू आहे आणि त्या साईडला श्रीला प्रभुपाद आहे जे आपल्याला श्रीकृष्णाच्या बद्दल पूर्ण माहिती देतात. हे सर्व हे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही, ठीक. आणि इकडं आपले श्री प्रभुपाद आहेत, या साईडला तुम्ही पाहू शकता. ही कधीचा फोटो आहे जेव्हा ते आपल्या भारतामधून बाहेर देशला एका बोटीमधून चाललेले आहेत, त्यांची ती मूर्ती बनवून ठेवलेली आहे श्रीपाद लीला प्रभूची. आणि इथं काही भजन कीर्तन करताना जेव्हा ते पहिल्यांदा भजन कीर्तन केलेलं श्रीपादनी, तर ते न्यूयॉर्कमध्ये केलेलं 1967 साली. आणि त्याच्यानंतर त्यांनी काही वर्षानंतर इस्कॉनची स्थापना केली, म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी कृष्णा कॉन्साइट्स. या साईडला पाहू शकता तुम्ही. आणि ठीक इथं पूर्ण वर्ल्ड वाईड इस्कॉन कसा पसरला गेला, मंदिराची स्थापना कशी झाली, 108 मंदिरं कशी, आता तर 108 ना तर बरेचसे मंदिरं बनलेत, पण त्यांनी त्या टायमाला जेव्हा मंदिरं बनवले तर हे सर्व स्थापना आणि पूर्ण दाखवले का पूर्ण वर्ल्ड जगामध्ये कुठे कुठे मंदिरं आहेत. आणि या साईडला तुम्ही पाहू शकता सर्व आपले सष्टांग गौरांग आहेत जे आपले चैतन्य महाप्रभूचे तुम्ही लिहिलं. आणि त्या साईडला बघू शकता आपले नाथांचे नाथ म्हणजे जगन्नाथजी आहेत. लवकरच त्यांची यात्रा आपल्याला जूनमध्ये बघायला भेटणार आहे. ओडिसामध्ये जगन्नाथ यात्रा होते, ती पण यात्रा आपल्याला 27 जूनला बघायला भेटणार आहे. खूप छान वाटते. नाथांचे नाथ प्रभूनाथ जगन्नाथ. म्युझियममधून आलो त्या आतमधल्या, आणि आता आपण चाललो वरच्या म्युझियममध्ये. बघा इकडे बसलेले आहेत लोक, या साईडून आपण वरच्या म्युझियममध्ये चाललो आहे. आणि खरोखर खूप भारी आहे इस्कॉन, आणि हे खूप म्हणजे जुना इस्कॉन आहे. जेव्हा सुरुवातीला इस्कॉनची स्थापना झालेली आहे त्या टायमाला हे वृंदावनमधले इस्कॉन मानण्यात आलेलं आहे. हा बघा हे बाहेरचा व्ह्यू आहे इस्कॉनमधला, किती सुपर आणि छान वाटते हा इस्कॉन. म्युझियमच्या आतमध्ये आलो आणि आल्याच्या नंतर या साईडला पाहू शकता तुम्ही श्री भक्ती वेदांताचे आपले इस्कॉनचे ऑनर आहे श्रीला प्रभुपाद, त्यांची मूर्ती आहे. आणि इकडे सर्वांची मूर्ती आपल्याला बघायला जाते इस्कॉनचे रिलेटेड आहेत. आणि या साईडला पूर्ण हिस्ट्री दिलेली आहे तुम्हाला, इस्कॉनची स्थापना कशी झाली, इस्कॉन कसं बनलं, सर्व काय इकडं. आणि या साईडला तुम्ही इस्कॉनमधले जेवढे पण डेव्होटीज आहेत सुरुवातीचे दिवसाचे त्या टायमाचे सर्वांचे फोटो आहेत. आणि हे साईडला पाहू शकता तुम्ही क भक्ती वेदांता ग्रुपला कसे, म्हणजे इस्कॉनला कशी लोक जॉईन झालेले आहेत, हे सर्व इथं पूर्ण म्युझियममध्ये असं सांगण्यात आलेलं दाखवले गेलेलं आहे पूर्ण. आहे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही इकडं. आणि या साईडला तुम्हाला श्रीला प्रभुपाद जी दिसतात, आणि ठीक त्याच्या या साईडला तुम्हाला मी दाखवतो आहे बघा, या साईडला गोवर्धन पर्वत उचलताना श्रीकृष्णजी आहेत, म्हणजे ती लीला केलेली त्यांनी गिरिराजजी महाराजला उचलून एका नखावरती 7 दिवस आणि 7 दिवस आणि 7 रात्र पूर्ण उचलून ठेवलेलं होतं. कारण की इंद्रदेवाच्या प्रकोपनी पूर्ण पाणी गावाने भरलेलं होतं गोकुळवासी. बघा या साईडला गोवर्धन पर्वत, आणि सर्व त्या पर्वताचे खाली पूर्ण जेवढे पण गाववाली लोक होती सर्व इकडे आलेली होती. हे असं लीला होती श्रीकृष्णांची. तुम्हाला या आपल्या पृथ्वीवरती कुठलाच देव कुठलाच राक्षस आपल्याला नाही वाटत की असं काय होईल, पण श्रीकृष्णांची जी लीला आहे ना खरोखर खूप भारी आहे. या साईडला पण थोडे काय हिस्ट्री दिलेली आहेत, पण ठीक या साईडला तुम्हाला जीवन काय असतं ते जगणं आणि मरण्यामध्ये इकडे सर्व लिहिलेलं आहे बघा. असं नाही आत्मा आता कधीच मरण नाही, एक आत्मा एकदा मरणार, परत दुसऱ्याच्या बॉडीमध्ये जाणार, परत तिसऱ्याच्या बॉडीमध्ये जाणार. इकडे सर्व दाखवलेलं आहे. इकडे या साईडला तुम्ही पाहू शकता की पहिला शिशु हे बघा, पहिला जन्म होतो, त्याच्यानंतर थोडासा मोठा होतो वर्षाचा, नंतर त्याच्यानंतर चालायला लागतो, चालायच्या नंतर तो धावायला लागतो. हे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही. इकडे नंतर थोडंसं
त्याच्यानंतर थोडा किशोर अवस्थामध्ये येतो, त्याच्यानंतर लग्न अवस्थामध्ये येतो आणि सर्व असे दाखवलेलं आहे. त्यानंतर 35, 40, 50, 60, 70, 80, 90 असे पूर्ण माणसाचं जीवन काय, जीवनामध्ये काय, फक्त भक्ती आणि भक्ती या साईडला पाहू शकता की माणूस जन्मतो आणि जन्मल्यानंतर एवढा त्याच्या पूर्ण सांसारिक जीवनामध्ये, ज्या मानवी जीवनामध्ये तो येऊन शेवटी काय होणार, त्याचा कंकालच होणार आहे. बघा या साईडला पाहू शकता. ते हे सर्व आपल्याला भगवद्गीतामध्ये लिहिलेलं आहे. राधे राधे. झालं दर्शन. आपण इस्कॉनमधून निघालो आणि इस्कॉनमधून निघाल्याच्या नंतर आपण आलो आता प्रेम मंदिरला. प्रेम मंदिरला पाहू शकता. इथे या साईडला आलो आपण आता प्रेम मंदिरला. समोर माझ्या प्रेम मंदिर बघायला भेटतं आणि ही प्रेम मंदिर आहे. आणि प्रेम मंदिर जेव्हा तुम्ही कुठे येत असाल नक्की फ्युचरमध्ये तर प्रेम मंदिरला यायच्या पहिला तुम्हाला सर्वात पहिला तुमच्या जवळ तुमचे बॅग आणि चप्पल नाही पाहिजे, कारण की बॅग असल्यामुळे प्रेम मंदिरमध्ये एंट्री नाही होत. तर या साईडला हा प्रेम मंदिर आहे. तर आपण जाऊया आता आतमध्ये, कारण की सध्या होळी चालू आहे. तर होळी असल्या कारणाने तुम्हाला प्रेम मंदिरमध्ये रश बघायला भेटणारच आहे. आणि तुम्ही ऑफ सीझन येणार म्हणजे जशी होळी कंप्लीट होऊन जाईल तर तुम्ही एप्रिल मेमध्ये या जूनमध्ये या, तुम्हाला इथे रश नाही भेटणार. हां, पण जन्माष्टमीला आणि त्याच्यानंतर खूप गर्दी असेल, दिवाळीमध्ये गर्दी असेल, नवरात्रीमध्ये गर्दी असेल. फक्त ऑफ सीझन तुम्हाला एप्रिल मे जून असेल, जुलै असेल. बाकीचा काय तुम्ही तर येऊ शकता कधी, कारण की ब्रिजची भूमी, आपल्या श्रीकृष्णांची भूमी सर्व आपल्यासाठीच बनवली आहे. बोला राधे राधे राधे. सो चला आतमध्ये फायनली आलो आहे आपण आता प्रेम मंदिरामध्ये. या साईडला पाहू शकता प्रेम मंदिर म्हणजेच आपल्या राधाकृष्णाचा प्रतीक आहे. आणि मंदिर पाहू शकता किती भव्य आणि दिव्य असं बनवलेलं आहे. या साईडला खरोखर खूप भारी वाटतं यार. हा आहे आपल्या वृंदावनमधला प्रेम मंदिर, आपल्या ब्रिजभूमीमधला प्रेम मंदिर. आणि आपण आता डिटेलिंगमध्ये पाहणार आहे की प्रेम मंदिर मागे बघण्यासारखं काय काय. या साईडला सर्वात पहिला तुम्हाला बघायला भेटतं आहे बघा लेफ्ट साईडला, इथे श्रीकृष्णांची मूर्ती आणि त्यांची जेवढी पण लीला केलेली आहे बघा. या साईडला सर्व पाहू शकता तुम्ही. ही संपूर्ण लीला आपल्याला बघायला भेटते. किती छान आणि भव्य दिव्य असं बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता. खरोखर खूप छान बनवलं आहे. आणि असं बनवणं म्हणजे या वृंदावन पावनभूमीमध्ये खरोखर खूप मोठी गोष्ट आहे. आपण एकूण एक गोष्ट आहे जे सर्व डिटेलिंगमध्ये बघणार आहोत. हे पहिलं तर गार्डन परिसर बघून घ्या. पूर्ण एवढा मोठा आहे या साईडला. आणि ठीक त्या साईडला पण अजून मूर्त्याच बनवलेली, तुम्हाला तर मी जवळून दाखवतोय तुम्हाला. बोला राधे राधे. या साईडला आलो आणि आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता प्रेम मंदिर हा समोरचा भाग आहे. जेव्हा आपण सुरुवातीला आलो तिथून एंट्री केली आणि आल्याच्यानंतर तुम्ही तो मंदिराचा राईट साईडचा भाग बघितला. पण आता आपण आलो आहे या साईडला. समोर हा फ्रंट आहे मंदिराचा, प्रेम मंदिरचा. तुम्ही पाहू शकता किती भारी आणि दिव्य बनवलेला हा पूर्ण मंदिर तुम्हाला 52 एकरमध्ये बनवलेला आहे. खूप मोठा मंदिर आहे. म्हणजे एवढा भव्य आणि दिव्य मोठा मंदिर इस्कॉनमध्ये बनण्यात येणार आहे. तो पण तो कोलकात्याला आहे. त्याच्यानंतर एशियामध्ये बनला आहे तो आपल्या खारघरमध्ये. तर असाच हा वृंदावनचा सर्वात मोठा 52 एकरमध्ये बनलेला प्रेम मंदिर आहे. सो आपण आता जाऊ याच्या आतमध्ये दर्शन करायला आपल्या राधा राणीचा, श्रीकृष्णांचा. जय श्रीकृष्ण. राधे राधे. 7 दिवस आणि 7 रात्र एकाच अंगेवरती श्रीकृष्णाने जो गोवर्धन पर्वत पकडून ठेवलेला होता तुम्ही समोर पाहू शकता. हा गोवर्धन पर्वत आहे. या साईडला तुम्ही पाहू शकता. आणि त्याला आपण गिरिराज महाराज सुद्धा म्हणतो. गोवर्धन पर्वत 21 किलोमीटरमध्ये पूर्ण परिक्रमा असते. परिक्रमा असते गोवर्धन पर्वतची. आणि गोवर्धन पर्वतचा तुम्हाला सर्वांचा इतिहास माहीतच आहे की त्यांची काय लीला होती श्रीकृष्णांची. तुम्हाला सांगू श्रीकृष्णांची लीला म्हणजे भगवान देव इंद्र आहेत, म्हणजे देवांचे देव इंद्रदेव. त्यांना सबक शिकवण्यासाठी श्रीकृष्णांनी लीला केलेली होती. त्यांना असं वाटत होता तो गोकुलवासियांना मी पावसामध्ये पूर्ण राधे राधे. बघा मंदिर बघा सर्वात पहिला. आता लायटिंग्स पेटणार आहे मंदिरच्या. तुम्हाला वाटेल खरोखर खूप वाटेल. हा थोड्या वेळात पूर्णपणे मंदिराची लायटिंग पेटतील. या साईडला खूप छान वाटतं संध्याकाळचं. आणि मी जसं सांगत होतो तुम्हाला गोवर्धन पर्वतच्या बद्दल की सबक शिकवण्यासाठी श्रीकृष्णांनी इंद्रदेवाला हे गोवर्धन पर्वत उचललेला होता. आणि त्यांना असं वाटायचं का मी पूर आणेन आणि पूर्ण गाव वाहून जाईल. पण श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून त्या पर्वताच्या खाली 7 दिवस आणि 7 रात्र पूर्ण गाववाले त्या याच्या खाली होते. आणि तुम्हाला सांगू गाववाल्यांना विश्वास नव्हता बसत की श्रीकृष्ण एका उंगलीवरती पर्वत उचलू शकतात. म्हणून काही गाववाल्यांनी काय केलं काठी दाखवले. बघ तुम्हाला दाखवतो मी. हे बघा काही गाववाल्यांना जेवढे पण वासी होते गोकुलवासी होते या साईडला सर्वांनी काठ्या होते बघा, काठ्या लावून ठेवलेल्या. त्यांना असं विश्वास नव्हता बसत की एवढा छोटासा नन्हा बालक एका उंगलीवरती कसा गोवर्धन पर्वत उचल.
तर श्रीकृष्णाने पण मनातले मनात स्माईल केली, त्यांना सांगितलं का जर मी माझी अंगली आहे ती हटवणार तर तुमचे काठ्या एका एक तुटून जातील. तर श्रीकृष्ण फक्त काही सेकंदासाठी उंगली हालचाल तरी करता त्यांचे काठ्या सर्वांची चुकून जातात. तर असं पूर्ण बनवलेलं हीच सर्व श्रीकृष्णांची लीला होती, खरोखर बघण्यासारी आणि खूप भारी वाटतं. तसं आपण जाऊया आता समोर इस्कॉन मंदिरामध्ये लाईट पेटलेली आहे. बोला राधे राधे. पाहू शकतो ना आता मंदिरात आपण प्रवेश केला आणि जयकारा जयलोत चालू आहे. राधे राधे बोला श्रीकृष्ण महाराज की जय. हा मंदिरातला नजारा आहे, खूप अद्भुतचा भव्य आणि दिव्यचा नजारा तुम्हाला पाहायला मिळतो. या साईडला पाहू शकता तुम्ही, किती भारी वाटते खरोखर. या साईडला इकडे पाहू शकता तुम्ही आणि समोर आपल्या श्रीकृष्णांची मूर्ती, राधांची मूर्ती आहे बघा. या साईडला तुम्ही पाहू शकता समोर तुम्हाला श्रीकृष्णांची मूर्ती बघायला भेटते. किती सुपर वाटतं आणि हा आतमधला परिसर आहे मंदिरातला, खरोखर खूप भारी वाटतं, एक नंबर वाटते. आपण जाऊया आता जसं दर्शन करण्यासाठी आणि मग जवळून बघूया आपल्या श्रीकृष्णाला आणि राधा राणीला. हे आपले राधा राणी श्रीकृष्णांची मूर्ती होती. थोडंसं खूप भारी आणि सुंदर अशी वाटते. क्राऊड बघा या साईडला आणि या साईडला पूर्ण मंदिरामध्ये हरे कृष्णा हरे राम आणि जेवढे पण आम्ही श्रीकृष्णांचे मंत्र आहे पूर्ण लावून ठेवले, बनवून ठेवले, लिहून ठेवलेले. आतमधला गुंफत बघा, गाभारा बघा, खरोखर खूप भारी वाटतंय. आणि आपण जाऊया तर थोड्याच वेळात लेझर शो होणार आहे, ते लेझर शो बघायला जाऊया. या साईडला पाहू शकता तुम्ही सुखदेव महाराजांचा बनवलेली मूर्ती आणि इथं आहे जगद्गुरू श्री कृपालू महाराजजी यांचं तुम्ही मध्ये बघू शकता. यांनीच हा मंदिर बांधलेलं आहे. 2012 साली या मंदिराचं इनॉग्रेशन झाला, म्हणजे उद्घाटन झाला. खरोखर खूप मोठं 52 एकरामध्ये मंदिर बांधणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. काही लोक इकडून महाराष्ट्रामधून आलेले आहेत आणि महाराष्ट्रामधले आल्याच्या नंतर इथं जस्ट प्रेम मंदिराची लायटिंग पाहू शकता. इकडे बघा प्रेम मंदिराची लायटिंग झालेल्या आहेत ऑन, आणि ऑन झाल्याच्या नंतर इथं समोर बसलेले भजन आणि कीर्तन करण्यासाठी समोर बसलेले आहेत या साईडला. हे बघा पाहू शकता तुम्ही, किती भारी वाटतंय की असं लोक भजन आणि कीर्तन ग्रुपमध्ये बसून करतात. खरोखर जोड प्रेमाची नाही जोड जोड, काना माझ्या पदराला धरू नको सोड. थोडेच वेळा आता लेझर लाईट शो चालू होणार, तुम्ही पाहू शकता किती भव्य आणि दिव्यसा आता लाईट शो होणार आहे. पण त्याच्या पहिला आपण पाहू शकता एक तर लाइटिंग्स बघा किती भारी केलेले आहेत मंदिराला. लेझर शो होतोय म्हणजेच आपल्या प्रेम मंदिरमध्ये खरोखर खूप भव्य आणि दिव्यसा हा लेझर शो आपल्याला बघायला भेटतोय. तुम्ही पाहू शकता किती भारी होतोय खरोखर. आणि हे खूप मोठं आहे पण आपण थोडक्यामध्येच लेझर शो घेतोय, कारण की जर खूप जास्त मोठं घेतला तर आपला ब्लॉग पण खूप मोठा होईल. पण तुम्ही जेवढा बघताय तेवढं कटकटमध्ये आपण लेझर शो तुम्हाला दाखवतोय. इंस्टाग्राम ID है विवो 420 वाल पे करवा लेंगे.
पीछे पब्लिक दिख रही है ना। देखो अंदर आने नहीं देते क्या?